मतदानाला अगदी काही तासच उरलेत। या पार्श्वभूमीवर मुंबईत निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहीम राबवण्यात आली। त्याचाच भाग म्हणून फ्लॅश मॉबच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करण्यात आलं। आणि याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। मुंबईतल्या चैत्यभूमी परिसरात मी उभा आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघत असाल तर हे चैत्यभूमी परिसरामध्ये मतदान जनजागृती अभियान निवडणूक आयोगामार्फत सुरू आहे। मास्कोटकच्या माध्यमातून या ठिकाणी माध्यमातून हे सगळं जे जनजागृती अभियान सुरू आहे। उद्या मुंबईतलं मतदान आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघासाठी मुंबईकर मतदान करणार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक आयोगाकडून ही जनजागृतीची मोहीम जी आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आणि हा जो फ्लॅश मॉब आहे मुंबईतल्या वेगवेगळ्या चौकात, वेगवेगळ्या टप्प्यात, वेगवेगळ्या गार्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकूणच काय तर मुंबईमध्ये वाढलेली गरमी, त्यातच आलेल्या सुट्ट्या आणि त्यामुळं जो मतदार राजा जो आहे तो बाहेर गेला असल्यामुळे मतदानाची आकडेवारी घटू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून हे वेगवेगळे प्रयोग केल्याचे पाहायला मिळतंय। रवी उंबरकरसह गोविंद तुपे, जी 24 तास, मुंबई।